इथे तुम्हाला मटारच्या शेंगाच्या वेल दिसत असेल। आता ह्या मटारच्या शेंगा आहेत ना, माझ्या शेतामधल्या आहेत। तर हे आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या आणि तोडत असताना कवळ्यांनी तोडायच्या, निब्ब तोडायच्या। आता हिवाळ्यामध्ये दिवसामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात हा ताजा हिरवा मटार तुम्हाला जर वर्षभर वापरायचा असेल तर स्टोअर कसा करून ठेवायचा ही सुद्धा एक ट्रिक आहे। इतर दिवसामध्ये मॉलमध्ये किंवा बाजारामध्ये प्रिझर्वेटिव्ह केलेले मटार अगदी सहज उपलब्ध होतो, पण त्यावरती केमिकलद्वारे प्रिझर्वेटिव्ह केल्यामुळे त्यात आपल्या शरीरासाठी घातक असतात। मग अशा वेळेस घरगुती साहित्यात आणि खूप हायजेनिक पद्धतीने मटार स्टोअर कसा करायचा ते बघणार आहोत आपण। वर्षभर मटार स्टोअर करण्यासाठी तो स्टोअर कसा करायचा, तो कसा निवडायचा, चिकट होऊ नये म्हणून, त्याचा वास येऊ नये म्हणून, मटारचा रंग छान हिरवा रंग राहण्यासाठी म्हणून मी ते सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत। हा वर्षभर मटार सडणार नाही, चिकट होणार नाही, अगदी बिनधास्तपणे हा मटार तुम्ही वापरू शकता। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तुम्हाला ते मटारच्या शेंगाचं झाड दिसत असेल तर हे ना वेल असतो ह्याचा। तर हे जे आपल्याला कवळे शेंगा असतात ना ते तोडायच्या नाहीत, जी दाणे भरपूर असतात म्हणजे निब्बर आपल्याला हे शेंगा तोडून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला छान असे साठवता येतात, स्टोअर करतात। आता इथे मी तोडून घेते शेंगा सगळ्या। मी ते अशा पद्धतीने मटारच्या शेंगा तोडून घेत आहे। आणि टिप नंबर 1, तुम्हाला जर हा मटार वर्षभर स्टोअर करून ठेवायचा असेल तर त्याचे काही दिवस असतात बरं का। हिवाळा संपत यायला लागलेला आणि उन्हाळा सुरू व्हायला लागलेला आहे, अगदी त्याच दिवसामध्ये तुम्हाला हा मटर स्टोअर करून ठेवायचा आहे। म्हणजे या दिवसामध्ये मटरमध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा अंश नसतो, तर तो थोडासा कोरडा असतो। कोरडेसे हलकेसे मटर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत, त्यामध्ये पाण्याचा अंश कमी असावा। अगदी ताजा मटार हिरवा मटार त्याच प्रिझर्वेटिव्ह करून ठेवलं तर सडण्याचे प्रमाण जास्त वाढतं। इथं तुम्ही मटार बघू शकता, थोडंसं सुकलेलं, थोडंसं पांढरं स्टोअर आपल्याला हा मटार स्टोअर करायचा आहे। या क्वालिटीचा मटार घ्यायचा आहे आपल्याला। इथे बघू शकता, तुम्हाला तर सांगितलेलं आहे मटार कसा निवडून घ्यायचं। तर मटार मी इथे तुम्हाला फोडून म्हणजे सोलायचं कसं ते दाखवते। यातले सगळे दाणे मोठे मोठे अगदी स्वच्छ आहेत ना ते घ्यायचे आहेत, आणि सडलेले वगैरे असतील तर छोटे मोठे कण असतील तर ते टाकून द्यायचे आहेत, छोटे घ्यायचे नाहीत। आपल्याला टवटवीत मोठे मोठे मटर घ्यायचे आहेत। मोठे मोठे मटार दाणे घ्यायचे, छोटे मटार घ्यायचे नाहीत। 2 किलो मटार सोलून घेतलेले आहेत मी इथे। काही दिवसामध्ये उन्हाळा सुरू होणार आहे, अजूनसुद्धा मटार मिळतो, तर अशाच दिवसामध्ये मटार निवडून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 किलो मटरच्या शेंगा आहेत ना त्या घेतल्या आणि निवडून घेतलेल्या आहेत। मोठे मोठे टपोरे दाण्याचे मटर मी इथे निवडून घेतलेले आहेत, एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता दुसरी प्रोसेस करायची आहे। आता एका कढईमध्ये पाणी भरपूर घ्यायचं आणि पाणी उकळत ठेवायचं। पाण्याला उकळी छान आली की आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं। 1 चमचा भर मीठ टाकलं ना मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचाभर साखर टाकायची। साखरेमुळे मटारला हिरवा रंग छान येतो, ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, अजिबात तुमचं मटार सोडू देत नाही। अगदी घरातल्या घरात तुमचा घरच्या साह्यात मटार प्रिझर्वेटिव्ह करून घेतलेला आणि मीठ साखर घातल्यामुळे खरखरून उकळी आणायची आणि मग मटार आपण सोललेला होता तो मटार पाण्यात घालायचा आहे, गरम पाण्यात ह्या। आणि सुरुवातीपासून आपण गॅस मोठाच ठेवलेला आहे, मटार घातल्यानंतर सुद्धा गॅस मोठाच ठेवायचं बरं का। आता मटर आहे ना शिजून वगैरे घ्यायचा नाही आपल्याला, मटार गरम पाणी घातलेलं आहे तिकडे आपला मटार पाण्यात घातलेला आहे गरम पाण्यात। तर आपल्याला काय करायचं इकडे, तर इथे आपण काही बर्फाचे खडे घेतलेले आहेत, एका बाउलमध्ये काढायचे आणि फ्रीजमधलं थंडगार पाणी घालायचं ह्याच्यामध्ये। आणि ही खूप खास ट्रिक आहे, ही लक्षात असावी का ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी अशी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे, म्हणजे एकीकडे पाणी आपल्याला मटार उकळतोय, दुसरीकडे बर्फ काढून ठेवायचा आहे। तत्पूर्वी ही आपल्याला तयारी करून ठेवायची आहे, बर्फ टाकून ठेवायचा थंड पाण्यामध्ये, ही आपल्याला अगोदर तयारी करून ठेवायची आहे। आता मटर शिजून वगैरे घ्यायचं नाही, जसं तुमचं मटर तयार होईल तसं तुम्ही इथे बघू शकता पाण्यावर असा मटर तरंगायला लागतो, तर काही सेकंदातच तुमचा असा मटर छान हलका फुलका मस्त झालेला मटर, फार शिजत बसायचं नाही,
असा पाण्यात तरंगायला लागला की हाच आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा मटर अगदी तुमचा प्रिझर्वेटिव्हचा तयार झाला आहे, अगदी हलका फुलका तयार झाला आहे। असं समजावं, खूप जास्त शिजून बसावं लागत नाही, अगदी 5 ते 6 सेकंदात तर वर तरंगायला लागला की तर वरचा तरंगणारा मटार आपल्याला काढून घ्यायचा आहे। चाळणीवर तरंगण्याची बॅच काढून घ्यायची, डायरेक्ट बर्फाच्या थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे। आता इथे मी गरम पाण्यातला जो मटार आहे ना, असा सगळा मटार बर्फाच्या पाण्यात थंडगार काढला आहे। थंडगार पाण्यात काढलेला मटार आहे ना, डायरेक्ट बर्फाच्या थंड पाण्यात काढला की इतकंच कारण आहे की गरम पाण्यामधून थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचं शिजणं बंद होतं आणि बंद झाल्यावर तुमचा मटारचा रंग अगदी हिरवागार, अजिबात तो लाईट होत नाही, कमी होत नाही, त्याचा रंग अजिबात पांढरा पडत नाही। ही खूप खास ट्रिक आहे आणि खूप सुंदर मटारचा रंग आलेला आहे, बघू शकताय। बर्फाच्या पाण्यात खूप जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त आपल्याला एखादा एक ते 1.5 मिनिट आपल्याला या बर्फाच्या पाण्यात हा मटार ठेवायचा आहे। असा वर खाली करत 1 ते 1.5 मिनिटानंतर हा मटार थंड पाण्यातून काढायचा आहे। यामध्ये एक थेंबही पाण्याचा अंश नसावा, इतकं लक्षात ठेवायचं आहे। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। हा पांढरा पडलेला नाही, दिसत नसेल तुम्हाला पांढरा, असा संपूर्णपणे मटार निथळून घेणार आहोत आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावर रुमालावरती हा आपल्याला पसरून घ्यायचा आहे मटार काढून। आपण 2 kg प्रमाणात मटार स्टोअर करून ठेवलेला आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचं असेल ना, करायची पद्धत अगदी सारखीच आहे। 2 किलो मटारसाठी 1 चमचा साखर मीठ घातलं आहे। जास्त करायचं असेल तर त्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता, बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे। कॉटनच्या कपड्यावर पातळ लेअरवर हा मटार संपूर्ण फॅन खाली 2 तास किंवा 1.5 तास सुकवून घेणार आहोत। चुकूनही हा मटार आहे ना उन्हात सुकवायचा नाही, मटार तुमचा कडक होऊ शकतो। तर पंख्याखाली साधारण 1.5 ते 2 तास चांगला हा पसरून सुकून घेतला आहे। तुम्ही रंग बघू शकता, यामध्ये एक थेंबही पाण्याचा अंश नाही, असा हा साध्या सोप्या पद्धतीत हायजेनिक पद्धतीत घरच्या घरी मटार तुम्ही स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता। तर थोडासा वेळ देऊन हा मटार तुम्ही स्टोअर करून ठेवा। तर हा परफेक्ट मटार स्टोअर करून कसा ठेवायचा तो वेगळ्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जी कुठली पद्धत आवडेल त्या पद्धतीत हा मटार तुम्ही स्टोअर करून ठेवायचा आहे। घरातल्या कुठल्याही प्लास्टिकचा डबा किंवा प्लास्टिकची अशी बरणी घ्यायची आहे, स्वच्छ कोरडी असावी, यामध्ये पाण्याचा अंश नसावा। फक्त तुम्हाला बरणी फक्त स्वच्छ आणि कोरडी असावी, यामध्ये पाण्याचा अंश नसावा। फक्त तुम्हाला इथे काचेची किंवा स्टीलची घ्यायची आहे बरणी। स्टीलमध्ये मटार खराब होऊ शकतो आणि काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा नाही आहे, कारण त्यामध्ये मटार स्टोअर करून ठेवला तर फुटण्याची शक्यता असते। म्हणून तर एखाद्या प्लास्टिकच्या डब्बा किंवा बरणीमध्ये फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, त्याचं झाकण जे असतं ना ते चांगलं घट्ट असावं, त्याच्यामधून हवा खेळती नसावी, कारण जर बाहेरची हवा लागली की हे तुमचे मटार खराब होऊ शकतात। इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। झिपलॉकमध्ये चांगलं पॅक करून घ्यायचं आहे, आतमध्ये हवा जास्त कामा नये इतकं लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे तुम्ही प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा बॅगमध्ये भरताय, फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, बाहेरची हवा बाहेरचं वातावरण संपर्क लागता कामा नये, होऊ नये। मला हा मटार वापरायचा 10 मिनिट फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा, हवा तितका मटार काढून ठेवायचा आणि पॅक करून पुन्हा आपण मटार आहे ना बर्फ जिथं साठवून ठेवतो ना तिथं ठेवून द्यायचं आहे। फ्रोझन केलेला मटार पाण्याचा संपर्क होऊ लागता का लक्षात ठेवायचे। 1 ते 1.5 वर्ष करता प्रिझर्वेटिव्ह केलेला तुमचं इथे स्टोअर केलेला मटार तयार झालेला आहे। अजिबात वास येणार नाही, सडणार नाही, हिरवागार रंग तसाच राहणार, चिकट नाही होणार। इथे तुमचा मटार वर्षभरासाठी स्टोअर करू शकता या पद्धतीने। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो, धन्यवाद।